मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर भाजपला 89 आणि शिंदे गटाला 29 नगरसेवक मिळाले. मात्र महायुतीचा महापौर कोणाचा आणि कोण यावरून महायुतीतच वाद निर्माण झाला. शिंदेंनी या वादामध्ये हॉटेल पॉलिटिक्स खेळून आपले नगरसेवक एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले. मात्र दिल्लीच्या दबावानंतर शिंदेंनी आपले नगरसेवक बाहेर काढले आणि 31 जानेवारी रोजी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक जाहीर झाली. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदे यांनी सुरुवातीला अडीच वर्ष महापौर, 2.5 वर्ष बीजेपीचा महापौर, 2.5 वर्ष शिंदेचा महापौर अशी अट टाकली. मात्र दिल्लीश्वरांनी ही अट फेटाळून शिंदेंना एक धक्का दिला. त्यानंतर शिंदेंनी नमती घेतल्यानंतर आता महापौर पदाच्या निवडणुकीची 31 जानेवारीला जाहीर झाल्यानंतर शिंदेंनी एक नवा डाव टाकला. महापौर पदाच्या निवडणुकीत शिंदे यांनी शिंदेंचा स्वतंत्र गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुती असा एक गट स्थापन झाला असता शिंदे आणि बीजेपी हा एक स्वतंत्र गट महायुती म्हणून निवडणूक लढला आणि महापौर पदासाठी शिंदे आणि बीजेपी भाजप हा एक गट म्हणून महापौर पदासाठी सामोरं जाईल अशी भाजपची इच्छा होती. मात्र शिंदेंनी एक चालाकी करत स्वतंत्र शिंदेंचा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला. मग या शिंदेंच्या स्वतंत्र गट स्थापनानंतर भाजपचा तोटा काय होणार आहे आणि शिंदेंचा फायदा काय होईल? महापौर हा बसेल तो बीजेपीचाच, मात्र स्वतंत्र गट स्थापनेनंतर बीजेपीचा तोटा काय होऊ शकतो, शिंदेंचा फायदा काय होऊ शकतो आणि ते सविस्तर जाणून घेऊ या व्हिडिओतनं. नमस्कार, मी श्याम आहिरे आणि तुमचं स्वागत आहे लोक टाइम्स मराठीमध्ये. सुरुवातीला बघू मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर महापौर पदाची जी निवडणूक असते त्याची प्रक्रिया कशी असते. महापौर पदाच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्ष म्हणजेच ज्यांच्या नगरसेवक जास्त ताकदीने निवडून आलेले आहेत म्हणजेच महायुतीचे यांची सत्ता बसणार. 118 नगरसेवक शिंदेचे आणि बीजेपी मिळून 118 नगरसेवक होतात. तर यांमधून महापौर कोण होणार याच्यासाठी नावं पुढे केले जातात. या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त नगरसेवक ज्याच्या बाजूने असतील त्याला महापौर पद दिले जातं. तर या महापौर निवडणुकीत गट स्थापन केले जातात. आता सध्या शिंदे आणि बीजेपी एकाच गटात म्हणजे महायुतीत गटात होते. जर महायुती गट म्हणून महापौर पदाच्या निवडणुकीला सामोरे गेले असते तर बीजेपीचे 89 नगरसेवक आणि शिंदेचे 29 नगरसेवक म्हणजे सर्वात वर टप्पा हा बीजेपीचा राहिला असता. बीजेपीने घेतलेल्या सर्व निर्णय शिंदेंना मान्य करावे लागले असते. परंतु स्वतंत्र गट स्थापन केल्यामुळे शिंदे यांना स्वतंत्र गटनेता मिळणार आहे, स्वतंत्र कार्यालय मिळणार आहे, गटनेता कार्यालय मिळणार आहे. त्यामुळे आणि विविध स्थायी समिती असेल, अजून पाणी समिती असेल, अजून कुठल्या समिती असतील या समितींमध्ये सुद्धा चांगलं स्थान मिळणार आहे. आणि शिंदेंचा हा एक स्वतंत्र पक्ष म्हणून मुंबई महानगरपालिकेत जरी सत्तेत असतील तरी स्वतंत्र एक मत असणार आहे. ज्यावेळेस महायुती म्हणून गट स्थापन झाला असता बीजेपी आणि शिंदे यांचा दोघांचा एकत्रित, तर त्यामध्ये भाजपचाच वर टप्पा राहिला असता. भाजपने जो निर्णय घेतला तो शिंदेंना हाजी करावा लागला असता. मात्र शिंदेंच्या या निर्णयामुळे भाजपची कोंडी होणार आहे. शिंदेंना दरवेळेस प्रत्येक निर्णयासाठी शिंदेंच्या गटनेत्याला, शिंदेंच्या ज्या समितीवर शिंदेंचे नगरसेवक असतील त्या सगळ्या नगरसेवकांना आणि त्यांच्या समितींमधील सदस्यांना भाजपला दरवेळी
विश्वासात घ्यावं लागणार आहे. आणि या सगळ्यांमुळे आणि दुसरा एक फायदा शिंदेचा होणार आहे की शिंदेंना 29 नगरसेवक म्हणजे 2 स्वीकृत नगरसेवक हे शिंदेचे होणार आहेत. आणि भाजपचा तोटा, शिंदे आणि भाजप जर एकत्र राहिले असते, एकत्र गट स्थापन झाला असता, तर भाजपला 7 स्वीकृत नगरसेवक मिळाले असते. परंतु आता 89 हा आकडा बीजेपी भाजप नगरसेवकांचा, त्याच्यामुळे त्यांना 5 स्वीकृत नगरसेवक मिळतील, 2 शिंदेंना मिळतील आणि 1 MIM ला स्वीकृत नगरसेवक मिळणार आहे. ज्यावेळी दोघे एकत्र राहिले असते तर MIM ला स्वीकृत नगरसेवक मिळाला नसता, तो बीजेपीचा फायदा झाला असता.